गिऱ्हाईकाने ही काळजी घेतली पाहिजे का आपण कुठंतरी चुकतोय, बरोबर, आपण कुठंतरी चुकतोय, हो बरोबर आहे का? हे नियोजन गिऱ्हाईकाने कुठंतरी असं विचार केला पाहिजे, बरोबर आहे का? तर मित्रांनो विचार केला समजा गोष्टीचा, 1 महिना लोक बच्च्याला पाणी नाही पिऊन दिलं, ते बच्चं मरू शकत नाही, त्याला डायरिया सुद्धा होऊ शकत नाही, त्याला संडास बी होऊ शकत नाही. फक्त पाचताना तुम्ही थोडशे 1-15 दिवस त्याची काळजी घ्या. बरोबर. आता मित्रांनो यांनी जो मुद्दा मांडला तो एकदम अगदी बरोबर मांडला की जो महिन्यामध्ये त्याला महिनाभर कमीत कमी पाणी नको पाजायला पाहिजे. काठावरचे लोक महिनाभर पाणी बच्च्याला दिसतच नाही डोळ्यापुढे. आणि दुसरा मुद्दा असा, आता समजा हा बकरीचा सड आहे तुमचावाला, आता ही बकरी ह्या वेळेला जनली, समजा दुसऱ्या वेळेला जनली, ती नंतर जनल्यानंतर ती आटते, परत तिसऱ्यासाठी ती परत भरत असते. पण तिच्या सडामध्ये इथं जे काही दूध जमलेलं असतं, ह्या पट्ट्यामध्ये खालच्या टोकामध्ये जे दूध जमलेलं असतं, ती जशी जशी गाभण होतं तशी तशी तिचं रूपांतर एक चिकामध्ये म्हणा किंवा गाठीमध्ये रूपांतर होत असतं. ते बरेच जण काय करतात, शेळी जेव्हा जनते, जनल्यानंतर कमीत कमी हिला दूध भरपूर असतं म्हणून एका सडातनं कप भर तरी चिक काढून सुरुवातीचं फेकून द्या. त्याच्यामध्ये गुत असतात आणि बच्चं खूप कवड असतं, ते पिल्यानंतर त्याला अपचन होतं. जनल्यानंतर शेळीचे कास व्यवस्थित धुवून घ्या, गरम पाण्यात धुवा, कारण की तिला एवढं पॉवर असतो की शेळी कास एकदम कडक होऊन जाते. अशी गरम पाण्यात धुतल्यानंतर ती कास नरम होते आणि जे सड आहेत 1-1 कप भर दोघांमधून दूध जे चीक आहे ते काढून फेकून द्या. नंतर थोडं थोडं दूध बच्चांना पाजत चला. कप भर बी नका काढा, तुम्ही 2-4 धारा खाली निपळून घ्या. कशा भांड्यात निपळा, कशात निपळा. तर ही काळजी मित्रांनो तुम्ही बच्चांच्या बाबतीत घेतली पाहिजे. सुरुवातीला 15 दिवस खूप कमी कमी दूध पाजा आणि बघा बच्चं पाणी पितंय का एवढं तरी लक्षात घ्या. आणि ज्या शेळ्या तुम्ही घेऊन जाता, आता पावसाळ्याचे दिवस आहेत, गाभण शेळ्यांना शक्यतो जे गढूळ पाणी ते पिण्यापासून टाळा थोडंसं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची जी कमेंट असते, वारंवार कमेंट असते की सोनू चव्हाण खूप महाग शेळ्या होते. हा, मी त्या मुद्द्यावर मी स्वतः बोलणार आहे. बरोबर. एखादी शेळी आणा, पुढे जाऊ संजू, एक मोठी शेळी आणा. एक दुसरी तुमची कमेंट असते की दोघे बाप बेटे बरोबर शाळा करतात, तुमची कमेंट असते. मित्रांनो, खरेदीसाठी शेड जात असतात, जे सोनूचे पप्पा आहे हे खरेदीला जात असतात, त्यांना माहिती आहे की मी 8 दिवस तिकडे पावसामध्ये म्हणा, उन्हामध्ये म्हणा किंवा मग म्हणा हिवाळ्यामध्ये म्हणा माझे काय हाल झालेले. आता तुम्ही बरेच जण कमेंट कसे आकाल, मग तुम्ही त्यांची बाजू घेताय, तर अजिबात तसा विषय नाही आहे. मी देखील सौद्यामध्ये बोलत असतो की नाही शेठ, या शेळ्या एवढ्यामध्ये सोडून द्या, लांबून कस्टमर आलेले आहेत, तुमची देखील बाजू 100% घेतो. पण जर समजा दोघी घरं चुले लागले पाहिजे अशी म्हणे, तर आपलं पण तेच काम आहे, सोनू पण तेच काम करत असतो की सोनूचं म्हणणं की कस्टमर माझ्या नावावर आलेले आहेत. आणि शेठचं म्हणणं काय असतं की भाऊ मी 8 दिवसापासून तिकडे, माझी काय तिथं तिकडे काय दाम टाकलेला आहे की मी किती फिरलेलो आहे. प्रत्येकाला असं असते, आज यांना पण असं असते की मला 2 पैसे जास्त भेटले पाहिजे, आणि शेतकऱ्याला पण असं असते की मला 2 पैसे कमी गेले पाहिजे माझ्यावाले. आणि सोनूचं किंवा माझं जे काम असेल आम्ही काय करतो की नाही, दोघी पण मरू नका, दोघी पण जागेवर या आणि व्यवस्थित शेळ्या घेऊन जा, म्हणून कुठंतरी हा सौदा घडत असतो. आज जर सोनूमध्ये नाही बोलले तर बरेच कस्टमर वापस जातील किंवा मग कस्टमर नाराज होतील की आम्हाला शेळ्या भेटल्याने. तर जे कस्टमर येतात ना ते खुश असतात की सोनू तुम्ही आज मध्ये बोलले म्हणून आमचा सौदा घडला. आणि अजून प्रश्न दुसरा, चारा काय खाऊ घालायला पाहिजे तिकडे काय? हा शेतकरी म्हणते घ्या, तिकडे काय माझं काय म्हणणं, कस्टमरकडे कसं राहतं, घास राहतो, बरोबर का, इतर चारा राहतो, सोयाबीन भूस राहतं, तूर भूस राहतं, भुईमुगाचा पाला राहतो, बरोबर का. नंतर खाद्यामध्ये जनेल बकरीला मक्का भलडून खावायला पाहिजे, जनेल बकरी, बरोबर. गाबनाला नाही हा दादानो, गाबनाला नाही, जनेल बकरीला तुम्ही भलडून मक्का खाऊ घातली पाहिजे. जर जनेल बकरी नसली मग तिला गहू तुम्ही भलडून खावाडा, रेशनचे गहू ते बी चालतं, सरकी पेंड खाऊ घाला ते बी चालतं, बरोबर. हे खाद्य झालं, बरोबर आहे का. दुसरी गोष्ट, तुम्ही शेळ्या घेतल्या बा, मग चाललं बा आपल्याकडे घास दिलं असता टाकून, तसं नसतं चालत. ह्या जंगलच्या शेळ्या राहत्या, बरोबर आहे. हिला जागा धरत तुम्हाला 2 महिने खाऊन जात आहे. किती खाऊन जाता? 2 महिने जागा धरत टाकत जाता, बरोबर. 2 महिन्यानंतर ते सूट होत्या तोपर्यंत कस्टमर घाबरून जातो, बरोबर आहे का. तर जेणेकरून मी एकच सांगतो तुम्हाला, घाबरू नका आणि शेळी इकाची घाई करू नका, बरोबर. जेणेकरून नुकसान खायची ही तुम्ही बाजू करू नका. तुम्हाला 1 रुपया सुद्धा नुकसान येणार नाही, फक्त तुम्ही काही गोष्टी दम मारा, बरोबर आहे का. शेळी दुसऱ्या दाप्याला पहा, हे जेव्हा तुमचं फेल झालं ना, तो दुसऱ्या दाप्याचा तिचा अनुभव घ्या अजून, बरोबर. अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक गॅरंटी, बरोबर का. पण तुम्ही लगेच झालंच पाहिजे ना, लगेच हे केलंच पाहिजे.
नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वर्षभर काठेवाडी शेळ्या पुरवणारे 40 गावातील प्रसिद्ध व्यापारी सोनूभाऊ चव्हाण आपण आज यांची एक मुलाखत अशी घेणार आहेत. आपण दरवर्षी त्यांची एक मुलाखत घेत असतो की त्यांच्यापासून जे पण कोणी जे काठेवाडी शेळी पालक असतात, जे काठेवाडी शेळ्या घेत असतात, तर त्यांनी नेमकी कशी काळजी घेतली पाहिजे ह्या उद्देशाने आपण त्यांची मुलाखत घेत असतो. त्याचबरोबर स्पेशल म्हणजे असं की गुरुपौर्णिमेनंतर त्यांचं नवीन वर्षाला सुरुवात असते. त्यांची धंद्याची जी सुरुवात असते ती गुरुपौर्णिमेनंतर असते. मग जसे आता गुरुपौर्णिमा झालेली आहे त्या उद्देशाने आपण त्यांचा जो फार्मचं नाव वगैरे आहे हे देखील आपण एक नाव त्यांनी सेट केलेलं आहे. त्यांनी जसं की आपण सोनूभाऊ चव्हाण यांना सोनू चव्हाण या नावाने ओळखतो, त्याच नावाने मित्रांनो चव्हाण गोट फार्म, चव्हाण काठेवाडी गोट फार्म 40 गाव ह्या नावाने तुम्ही पुढे सोनूभाऊ चव्हाण यांची जी गाडी येणार आहे त्या गाडीला तुम्ही ओळखणार आहात. त्याच अनुषंगाने मित्रांनो आपण ही मुलाखत घेणार आहेत. या मुलाखतीमध्ये नेमकं काठेवाडी शेळी संबंधित जे काही तुमचे प्रश्न असतील ते प्रश्न मला बऱ्यापैकी तुमच्या कमेंट थ्रू येत असतात. त्याच्यानंतर काठेवाडी शेळींची काय काळजी घेतली पाहिजे ही काळजी आपण सोनूभाऊ चव्हाण हे परंपरागत म्हणजे भरपूर दिवसापासून यांचे वडील असतील, यांचे आजोबा असतील या काठेवाडी शेळीमध्ये आहेत. तर नेमकी काय काळजी नवीन माणसाने घेतली पाहिजे, नवीन शेळी पालकाने काय काळजी घेतली पाहिजे हे संपूर्ण आपण या आजच्या मुलाखतीमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. शेवटपर्यंत तुम्हाला माहिती ही चांगली देण्याचा प्रयत्न करू. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्यापर्यंत जे काठेवाडी शेळीबद्दल नवनवीन व्हिडिओ असतील किंवा सोनूभाऊ चव्हाण यांची जी खरेदी विक्रीची व्हिडिओ असतील हे संपूर्ण तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. सोनूभाऊ नमस्कार. 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 सगळ्यात अगोदर तुमचं पुन्हा स्वागत आहे आपल्या खानदेशी फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये. तुमचा परिचय पुन्हा आपले जे दर्शक आहेत, जे कोणी नवीन पाहत असतील, बाकी तर सगळं संपूर्ण जवळपास तुम्हाला महाराष्ट्र ओळखतंच आपल्या चॅनलवरती, तरी पण जे कोणी नवीन असतील त्यांना तुमचा पूर्ण परिचय, तुमचा जो पत्ता वगैरे असेल ते व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोनू चव्हाण, राहणार आम्ही 40 गाव, जिल्हा जळगाव. आज गुरुपौर्णिमा, सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो पहिलं, आणि बाळूमामांचा आशीर्वाद घेऊन आपल्या मुलाखतीला सुरुवात करतोय आम्ही आता. तर तुम्हाला सांगायचा प्रयत्न फक्त एवढाच आहे की बा आता इथून अगोदर माझी जी गाडी येत होती ती सोनू चव्हाण 40 गाव या नावाने येत होती. आता इथून पुढे आपण चव्हाण काठेवाडी गोट फार्म या नावाने आपण गाडी उतरवत जाऊ, म्हणजे जे आपल्या चॅनलला नाव येईल पहिलं ते चव्हाण गोट फार्म या नावाने येईल आपली गाडी. तर जसं की मित्रांनो तुम्हाला बोललो की जे नाव येत होतं सोनू चव्हाण यांची नवीन काठेवाडी शेळीची गाडी 40 गावमध्ये येत असं, तर आता चव्हाण काठेवाडी गोट फार्म या नावाने तुम्हाला टायटल आपल्या व्हिडिओचा बघायला भेटणार आहे. तर सोनूभाऊ, सगळ्यात अगोदर जे कोणी शेळी पालक आपल्यापासून शेळ्या घेत असतात तर सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न असतो की ह्या शेळ्या आपल्या वातावरणामध्ये मॅच होतात का? बरोबर. आता हा काय मित्रांनो नवीन प्रश्न राहिलेला नाहीये. ह्या शेळ्या आपल्या वातावरणामध्ये मॅच होतातच, पण याच्या व्यतिरिक्त यांच्यापासून जे लोक शेळ्या घेऊन गेलेले आहेत त्यांचा रिस्पॉन्स यांनाच माहिती आहे. फोन करत असतात ते की शेळ्या कसं काय राहिलेल्या आहेत आणि लोकांकडनं काय नेमकं मिस्टेक होते शेळी पालनामध्ये, तुम्हाला लोक त्यांचा अनुभव शेअर करत असतील तर ते तुम्ही दोन शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. लोकांचा काय अनुभव आलेला आहे त्यांच्या वातावरणामध्ये, कुठं कुठं शेळ्या कशा गेलेल्या आहेत तुमच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर देखील तुम्ही शेळ्या दिलेल्या आहेत, तर कसा अनुभव आलेला आहे त्यांच्यावर? अनुभव असा आहे का जागा, आता काही शेळी पालक आहे ना नवीन उतरतात बरोबर शेळी पालनामध्ये, आणि जे काही राहतात ते म्हणजे त्यांच्या अगोदर घरी गावठी शेळ्या राहतात, गावरानी, आपण जी गावरान शेळी म्हणतो बरोबर किंवा उस्मानाबादी शेळी म्हणतो, मग त्या शेळ्या विकून काही लोक काठवाडी शेळ्या टाकतात. आणि काही जे ते काय करतात नवीन फार्म तयार करतात, नवीन फार्म तयार करून त्याच्यात काठीवाडी शेळ्या टाकतात. आता ही जी जात आहे आपण काठीवाडी शेळीची जात जी आणतो गुजरात मधून भावनगर क्वालिटीची, आता ही काय आम्ही आजकालपासून नाही आणत. माझे वडील 25 वर्षापासून ह्या व्यवसायात उतरले आणि आमची 4थी पिढी चालू आहे. माझी 4थी पिढी आहे, माझ्या वडिलांची 3री पिढी आहे. अगोदर माझ्या घरातही फोटो बघितले तर जुने आमच्या शेळीचे काठवाडी गावरान शेळीचे मिक्स फोटो माझ्या घरामध्ये. माझ्या वडिलांना पहिल्यापासून आवड होती काठीवाडी गावरान शेळीची, पहिल्यापासून आवड होती. बरोबर. आता कसं आहे, काही लोक काळजी घ्यायचं कारण एवढंच आहे, काही लोक नवीन उतरतात फक्त पैशाच्या जोरावर, की फक्त काहीतरी इन्व्हेस्टमेंट करायची, मग त्यांना काहीतरी प्रूफ दाखवायचं राहतं समोरच्याला. मग ते काय करतात, फॉर्म उघडतात, काठीवाडी शेळींचा फॉर्म तयार करतात, मग तिथं शेळ्या 10-20 शेळ्या घेऊन जातात.
पण त्यांच्याकडनं पाहिजे तशी काळजी घेतली जात नाही शेळींची. ते ब्लॅकचं व्हाईट ब्लॅकचं व्हाईट करायचं काम करतात. आपल्या ब्लॅक सोनाला बदनाम करत आणि असतात. माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगतही असतो की तुमच्याकडून जर कधी शेळींची काळजी घेतली जाईल तरच तुम्ही शेळ्या घ्या. बरोबर. हो, आणि जेव्हा तुम्ही शेळ्या घेऊन जाताय तर कमीत कमी तुम्ही एक माणूस ठेवा तिथं. बरोबर. त्याला 200-400 रुपये रोज द्या की जेणेकरून त्या माणसाला त्याच्यातली माहिती असेल शेळींमधली. बरोबर. आता नवीन माणसाला तर काही माहित नाही. आता समजा तो एखादी IPS ऑफिसर आहे किंवा कोणी पोलीस खात्याचे, कोणी कलेक्टर आहे, असे बरेच कस्टमर आले बरं माझ्याकडे. बरेच म्हणजे डिग्रीवाले कस्टमर माझ्याकडे मी भरपूर केले. बरोबर. पण काहींचा फक्त तो पैशाचा जोर असतो. ही शेळीचा तसं नसतं. पैशाचा काही विषय नाही, फक्त काळजी घेणं महत्वाचं आहे. बरोबर. तुम्ही आपण जशी आपली स्वतःची काळजी घेतो तेव्हा तशी शेळीची काळजी घेतली पाहिजे. बरोबर. आणि आता बरेच लोक म्हणतात वातावरणात टिकते का, ही शेळी जर कधी आपल्या वातावरणात टिकली नसती तर आम्ही कधीचे लॉस झालो असतो. बरोबर. आज आम्ही 25 वर्षापासून व्यापार करतोय. बरोबर. 25 वर्षामध्ये फक्त नवीन चायना आयटम फक्त 2-5 वर्ष चालतो, त्याच्यानंतर चालत नाही. हा जर कधी आमचा काठेवाडी शेळीचा ब्रँड चायना राहिला असता तो कधीचा ढप पडून गेला असता. बरोबर. आज आमच्या शेळीला 3 वर्षापासून सोशल मीडियावर एवढं मार्केट आलंय. बरोबर. तर म्हणजे तुम्हाला सांगतो मी, आम्ही जर कधी नवरात्राला पहिल्या माळीला जर कधी गाडी उतरवली किंवा दसऱ्याला तर आम्ही पाडव्याला शेवटली गाडी उतरवून सीझन स्टॉप करून देत होतो. बरोबर. आज 3 वर्षापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून एवढं मार्केट आलंय शेळीला, तर आम्ही 12 महिने काठीवडी शेळी विक्री करतोय. बरोबर. आणि 3 वर्षापासून म्हणजे आमचा जो टायटल होता, एक पहिल्या माळाला आमची गाडी उतरत होती. मी 3 वर्षापासून गुरुपौर्णिमा झाली का माझी पहिल्या गाडीला सुरुवात करतोय. आता इथून मागे आमच्या ज्याही गाड्या उतरल्या मी त्या माझ्या डायरीवर मागच्या सीझनच्या ह्याच्यात धरले जातात. माझी जी डायरी रजिस्टर त्या मागच्या रजिस्टर मध्ये धरले जातात. आणि जी आता इथून पुढच्या आठवड्यात जी गाडी येणार आहे ती माझी नवीन सीझनची पहिलीच गाडी असणार आहे. बरोबर. गुरुपौर्णिमेनंतर जी पण गाडी असणार, गुरुपौर्णिमेनंतर जी चालू होणारी गाडी आपली पुढच्या आठवड्यात येईल आता गाडी, ती आपली पहिलीच गाडी 2024 आणि 25 ची पहिलीच गाडी असेल. बरोबर. 24-25 मध्ये. आणि सगळ्यात अगोदर जे लोक तुमच्यापासून शेळ्या घेऊन जातात ते नेमकं कुठं चुकतात की जेणेकरून घरी गेल्यानंतर त्यांचे बच्चे दगावतात झाल्यानंतर, किंवा मग ते म्हणतात की मुका सड झाला किंवा काय झाला. इथं तर माझ्या समोर तुमच्याकडे जे लोक येतात ते सड चेक करतात, तुम्ही तुमच्या हाताने त्यांना काशी करून दाखवतात किंवा त्यांच्यासोबत जे कोण लोक असतात ते बघून घेतात की नेमक्या काशी वगैरे व्यवस्थित आहेत का नाही या गोष्टी. पण नेमकं काय होतं, नेमकं पुढे चालून काय होतं त्याचं कारण असं आहे आकाश दादा. आता तुम्ही सडाचा प्रॉब्लेम घेतला किंवा मस्टडीज होतो किंवा सड मुक्काचा, बरोबर. आता मस्टडीचा प्रकार मी तुम्हाला सांगतो. काठीवाडी शेळीला दूध इतकं आहे तर ही शेळीची कॅपॅसिटी एका टायमाला 2 ते 2.5 लिटर दूध मिनिमम भारी क्वालिटीची शेळी घेतली. बरोबर. जी स्टॉपची शेळी घेतली तर ती शेळी तुम्हाला 2-2.5 लिटर दूध देऊ शकते. जेणेकरून माझ्याकडे ही लाल शेळी आणि ती लाल बकरी आणि ती लाल जी शेळी तशा क्वालिटीची. आणि आता ही जी खाली पाट बसली ही पाट ही अशी लिटर 1.5 लिटर पर्यंत दूध देऊ शकते. म्हणजे फरक असा एवढा दोघांना समोर घे. आता ही जी 2 प्रकारच्या माझ्याकडे शेळ्या आहे, ही लाल शेळी 3ऱ्या वेतातली, लाल शेळी 3ऱ्या वेतातली आहे. 2 मिनिटं आणि ही शेळी इकडे बघू द्या. आता ही शेळी दुसऱ्या ही शेळी 2ऱ्या वेतातली. बरोबर. ती पाट पहिल्याच वेताची, ती माझ्या वडिलांच्या हातात आहे का, ती ही पहिल्याच वेतातली. ही लिटर 1.5 लिटर दूध देऊ शकते आकाश दादा, कारण की हिचं वय नाही एवढं. आणि ज्या लोकांना चांगली जर कधी म्हणजे समजा लोक म्हणतात मला 2 लिटरची द्या 2.5 लिटरची द्या, तर त्यांनी 3ऱ्या वेतातली शेळी घेतली पाहिजे. आणि आपण जो मुद्दा मांडला आता की बा मर्सिडीजचा दुधाचा प्रकार सड बसणं ते, तर लोक काय करतात. आता आमच्या घरी माल आल्यानंतर आम्ही दोघं टाइम कंटिन्यू सकाळी 7 वाजता आम्ही दूध काढून देतो किंवा पिल्ल पाजून देतो. आणि जेव्हा संध्याकाळी पुन्हा आम्ही शेळ्या चरून आल्या शेडवर पुन्हा 6 वाजता दूध चेक करून पूर्ण निपटून घेतो. लोक काय करतात थोडस पिल्ल पाजतात आणि नॉर्मल थोडस दूध काढलं का ती शेळी काय करते ताठेलच राहते. शेळीचं ताठेलच राहते. शेळीला कधी पूर्ण दूध काढले गेलं पाहिजे. शेळीचं अर्धवट कधी दूध पाजायचं नाही. आणि काही लोकांचं तुम्हाला सांगतो मी, जेव्हा शेळी जणती कमीत कमी 15-20 दिवस आपण स्वतः काळजी घेतली पाहिजे. पिल्लांना तोंडात सड द्यायची की कसं पाजायचं काय पाजायचं. जेव्हा पिल्ल शेळीला धडक देतं ना, जेव्हा पिल्ल पिळतं त्याच्यामुळे कासाला थोडा झटका बसतो. काशीला झटका बसल्यामुळे ह्या असे प्रॉब्लेम येत असतात. बकरीच्या सडाला जेव्हा पिल्ल झटका मारतं तेव्हा. आणि शेळीचं दूध कधी काठवडी शेळी घेतल्यानंतर ती शेळी जेव्हा जणते त्याच्यानंतर तिचं पूर्ण दूध काढले गेलं पाहिजे.
असं अर्धवट दूध कधीच काढता नाही. त्याच्याने काय होतं, शेळी तुंबून शेळी खराब होऊन जाते. दोघी सळांचा व्यवस्थित दूध निघाला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे आकाश दादा, जे कस्टमरांची जी सांगायची जी हे आहे, तर माझं काय म्हणणं आहे, शेळीचं जे स्वतः मालक आहे, काही माणसं लावून व्यवसाय करताय मोठे मोठे लोक, बरोबर का, त्यांनी म्हणजे त्यांनी पाहायला पाहिजे दोघी टाइम की शेळीचं हे माणसं पूर्ण दूध काढताय का नाही काढत आहे, काही अपुरं दूध सोडताय का काय, याचं नियोजन घेतलं पाहिजे. स्वतः मालकाने घेतलं पाहिजे. तर आपण शेळ्या घेतल्या बा आणि गुड फार्म केलं बा, बरोबर का, त्या खात्या आहे, त्या पित्या आहे, कुठली शेळी कोणत्या टायमाला चरती आहे का नाही चरत आहे, तिला कुठलं औषध दिलं गेलं पाहिजे, तर तिला ताप आहे का काय आहे, नियोजन केलं पाहिजे, बरोबर. आणि दुसरी गोष्ट आम्ही कायम कस्टमरला सांगतो, जेव्हा गाडीत शेळ्या आम्ही जेव्हा चढवतात दिल्यानंतर, बरोबर का, तेव्हा कस्टमरला कायम सोनू दादा बोलतो, मी बोलतो की भाऊ तुम्ही घेतले, पण आता तुम्ही सुखरूप म्हणजे तिची चिंता करा, घेऊन जायची काळजी करा. काही काही कस्टमर कसं बसतं, घेतल्यानंतर पुढं बसतं, बरोबर का, त्यांच्या संग जोडीदार राहतात, बरोबर, ते मागं राहतात एखादे दोन, बरोबर का, ते मजबुरीमुळे जोडीदार यायला बरोबर का, त्यांचं स्वतःच्या भांडवल नसल्यामुळे ते काही काळजी घेत नाही शेळीची, बरोबर का. मग शेळी ही कसरत जाती, सडावर पाहिजे ते कुठं काय देते. आता शेळीची खूर म्हणल्यानंतर यांना समजत खतरनाक, शेळीची खूर जी ही समजत खतरनाक, आपल्या पायावर जर शेळीने खूर दिली तर आपल्या डोळ्यातून असू येते, ती खतरनाक खूर आहे, बरोबर. हे माझी स्वतःचे अनुभव आहे, खरी गोष्ट आहे, बरोबर आहे का. तर याची काळजी घेतली पाहिजे कस्टमरांनी, ज्यांनी स्वतः मालक येते, बरोबर आहे का. तर काळजी घेतली ना, कुठल्या गोष्टी आम्ही 1000 किलोमीटर 900 किलोमीटर शेळ्या आणतोय, आमच्या शेळीला कसं काय काही होत नाही, सडाला प्रॉब्लेम, बरोबर का. हे कस्टमर घेऊन जातं, मग हे सडावर पाय देता, कुठं काही देता, मग याच्यामुळे शेळीला फॉल्ट, आमच्या गाडीमध्ये फॉल्ट झाला म्हणजे काय होऊन जातं का, व्यापाऱ्यांनी फसवलं, बरोबर. आपण तर झाली घेताना चांगली होती, गाडीतच काय झालं. मित्रांनो, एक अनुभव असा आलेला, मी स्वतः पाहिलेले भरपूर कस्टमर असं असतात, इथं शेळ्या घेतल्या, एक माणूस होतो त्यांच्यासोबत, त्या माणसाला पिकअपमध्ये पुढं बसवलं, ते मागे 4-5 जण असतात कारमध्ये, मस्तपैकी आपलं जे काम करायचंय, कार्यक्रम करायचंय करत मग पुढे जात असतात. आता मागे शेळ्या आहेत, तो पुढचा माणूस लक्ष देतोय का नाही देतोय. इथून जर तुमचा लांबचा टप्पा असेल तर मध्ये कुठेतरी शेळ्या उतरवा, थोडंफार खाऊ घाला, त्याच्यानंतर काहीतरी पाणी वगैरे पिऊ द्या, ह्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. आपण स्वतः खावडून पिवडून कस्टमरला पाणी वगैरे पाजून समजे आपण त्यांचं व्यवस्थित करून देतो. उपाशी शेळी कधी झाली, आपण असं कधी आठवलं का तुम्हाला आजपर्यंत 3 वर्षामध्ये शेळी उतरली बा, सौदा झाला बा, लगेच भरून काढून तुम्ही नाही भरत. बरेच कस्टमर असे असतात मित्रांनो. आता यांचं सांगतं काय असतं, आल्या शेळ्या चरू द्या, सरल्यानंतर तुम्ही शेळ्या बांधा, कारण की मित्रांनो ज्यावेळेस गाडी येते शेळ्या पूर्ण चीप असतात, थोडंफार चरतील तर पाणी पितील तर शेळ्या अशा दिसतील, यांचा पण जो दाम वगैरे असतो तो यांचा निघेल. याचा पण उद्देश तुम्ही शेळी खाल्ली तर ती लांबपर्यंत जाऊ शकते, कारण की ऑलरेडी 800-900 किलोमीटरवरून शेळी येणं, परत इकडं 300-400 किलोमीटर पुढे पाठवणं. तर बरेच कस्टमर काय करतात, जशी पण गाडी आली, शेळ्या उतरल्या, न पाणी पिता ना काही खाल्ल्या, अशा नशा शेळ्या भरतात आणि लगेच त्या शेळ्या पुढे 300-400 किलोमीटर घेऊन जातात. पुढे मध्ये कुठलाही स्टॉप न घेता 2 तास जर कधी आमच्या शेळी चरली तर तुम्ही तिला पुन्हा 500 किलोमीटर काही टेन्शन नाही. तर आपण जरी 50 किलोमीटरचा जरी प्रवास केला तरी आपला चेहरा असा आवरला जातो. तर 800-900 किलोमीटरनं शेळी येते, ती पूर्ण कासवरती घेऊन घेते, त्याच्यानंतर पूर्ण चीप होऊन जाते. तर ह्या गोष्टी जे कोणी शेळी पालक करतात, तुम्ही बघा शेळी खूप महाग आहे तुमच्या नजरेतनं, आणि त्यांच्या नजरेत पण ती महागच आहे, कारण की तिकडनं शेळी दादा तुम्ही 30,000ला बी घेतली तरी महाग पडत नाही. शेळी कशी महाग पडत नाही तुम्हाला मी सांगतो. आता ही शेळी कंबरच्या वर येते, कंबरच्या वरती 100%, बरोबर आहे. ही शेळी कंबरच्या वर 55-60 किलोच्या. हे शेळीने नाही 3 बकरं नाही 4 बकरं, 2 तर कंटिन्यू, बरोबर. 2 बकरं आकाश दादा तुम्ही 4च महिने सांभाळा, चांगले व्यवस्थित त्यांची काळजी घ्या. तुम्ही नाही काही 10 नका ऐकू, 9 नका ऐकू, 8, 8.5 नका ऐकू, 8 विकले तरी 16,000 रुपयाचे कळड होता, बरोबर आहे का. 16,000चे कळड झाल्यानंतर आकाश दादा तुम्ही 35 रुपयाने धरा दूध, 30 रुपये लिटरच धरा, 30 रुपये बरोबर डेअरीवाला देतो, सरकारी डेअरीवाला बी तेच भाव देतो, 32 रुपये आपल्या भागात चालू आहे. आपलेच कस्टमर आहे, 100 बकरीवाले आपलेच बकरीवाले, आपलेच ते विकताय, बरोबर का. 34-35 ने ते बरोबर डेअरीला आपण 30 रुपयाने धरा, 30 रुपयाने धरल्यानंतर विचार करा दोघी टायमाचा 60 रुपये रोज चालतो, एका शेळीचा काय महिना चालतो. तर तुम्ही 50 शेळींचा काय हप्ता बसतो दुधाचा परमेंट 10 दिवसाचं, करा ना हिशोब, करा ना 10 दिवसात दुधाचं परमेंट काय बसतं, बरोबर. तर मित्रांनो हा शेळी महाग पडतच नाही, बरोबर, शेळी ही महागच पडत नाही.
फक्त सुख पाहिजे शेळीला बस. आणि कस्टमरनी काळजी घेतली पाहिजे शेळीची. टायमी चारा पाणी घेतलं पाहिजे. तो माणूस सक्सेस. तो माणूस अर्ध्या रात्री सक्सेस शेळींमध्ये. तर मित्रांनो, जसं की आता यांनी सांगितलं की जे बच्चे असतात 4 महिने जरी तुम्ही वागले तर आता बरेच जण कमेंट करतील की 4 महिन्यामध्ये 7,000चं किंवा 8,000चं बच्चं विकलं जातं. कसं ते तुमचं गावरानी बकरीचं विकलं जात नसेल, पण ही काठेवाडी आहे, हिला दूध भरपूर आहे. त्या अनुषंगाने जिचं बच्चं असतं हे बच्चं खूप ग्रोथ करत असतं. जर हिला जर दूध तुम्ही पाजले तेवढे बच्चांना, तर दूध पाजल्यानंतर ते बच्चे खूप ग्रोथ करत असतात, खूप त्यांची उंची वगैरे वाढत असते. आता एक बोकडांबद्दलचा विषय निघाला, एक टॉपिक बोलून घेतो. आता मी जे फार्मवरती बोकड पाहतो किंवा सध्या मी जे राजस्थानी बच्च्यामध्ये काम करतोय तिथं फार्मवरती आपण बोकड पाहिल्यानंतर लक्षात येतं की तो बोकड जागेवरती बंदिस्त राहून 60 किलो 70 किलो 75 किलो असं वजन करत असतो. आणि यांच्या गाडीमध्ये जो बोकड येत असतो तो 100 शेळीमध्ये फिरून जंगलामध्ये रानामध्ये हिंडून तो बोकड इझिली इथपर्यंत लागतो, छातीपर्यंत. असा बोकड म्हणजे जवळपास तो बोकडाचं वजन 70 किलो इझी राहतं शेळींमध्ये फिरून. तर विचार करा, तसाच जो बोकड तुम्ही तुमचा असं सेटअप केलेला आहे, फार्म केलेला बंदिस्त म्हणजे तुम्ही ठेवला तर तो कसा होईल? तुम्ही फिरस्तील जरी ठेवला पण त्याला रोज संध्याकाळी तुम्ही गहू असेल, मक्का असेल किंवा सरकी पेंड असेल या गोष्टी जर तुम्ही त्याला खाऊ घातले तर तो बोकडा अजून मित्रांनो दुप्पटने वाढेल, चांगला ग्रोथ बोकड करेल. आणि आता एक सांगायचं होतं, जे बऱ्याच लोकांचे पिल्ले आपले काठवडचेच नाही तर भरपूर शेळीमध्ये बच्चे गावरानीचे जगवतात, राजस्थानीचे जगवतात, त्याच्यानंतर जशी आपली उस्मानाबादी तिचे पण भरपूर पिल्ले जगवतात. जसे पिल्ले जन्माला आले भरपूर लोकांचे पिल्ले हे मरतात. तर त्याला कारण काय? कारण की तुम्ही तिकडे आता गुजरातमध्ये फिरताय, आता जसं आपण नवरात्र झाले तुमच्या एका गाडीमध्ये 50 पिल्ले 100 पिल्ले एवढे येतात. आता यांना मी नेहमी सांगतो की बरेच जण कमेंट करतात की काठीवाडीचे बच्चं आम्ही आणलो आणि बच्चे मेलं. तर मित्रांनो, जर बच्चे मेले असते तर आज यांच्या महिन्याला 4 गाड्या असतात. वर्षाचा हिशोब करून घ्या, 12 महिन्याच्या किती गाड्या असतील. अजून आहेत व्यापारी, आपण कोणाचा विषय घेत नाही पण तुम्हाला सांगतोय, अजून व्यापारी प्रत्येकाच्या गाड्या असतात. तर जर बच्चे मेले असते तर एवढा माल गुजरातमधून इथपर्यंत एवढा माल निघाला असता का? सगळ्यात महत्त्वाचा, नवरात्रानंतर तुम्ही जर बघशाल तर यांच्या गाडीमध्ये तुम्हाला एका टाइमला 50 बच्चे 100 बच्चे घ्यायला भेटतील. मग एवढे बच्चे येतात तरी कसं काय? तर तिकडे एवढे बच्चे कसं काय वाढे लागतात? ते लोक काय करता काय बच्चांचं? आकाश दादा, ते लोक असे करता, पिल्लं शेळ्या जणाला लागल्यानंतर बरोबर का थोडंच पाचता, बरोबर थोडं पाचता, त्यांना 1 महिना होतो पाणी सुद्धा पाजत नाही. बरोबर, पाणी पाजल्यानंतर बच्चाला डायरिया होतो. बरोबर का? हे कोणाच्या कस्टमरच्या डोक्यात येत नाही. त्याचं तिथं गुड फॉर्म असल्यामुळे काय होऊन जातं, तिथंच ते बच्चे, तिथंच ते पाणी, तिथंच ते शेळ्या, आणि त्या बच्चांनी पाणी पिल्यामुळे काय होऊन जातं, डायरिया होऊन जातं. बरोबर का? दूध आणि पाणी जे कवळं असल्यामुळे ते अपचन होऊन जातं. बरोबर का? त्याच्यामुळे हे असे प्रकार घडतात. घडल्यामुळे काय होऊन जातं, ते पडतं आजेरी पडल्यामुळे काय होऊन जातं, गिरेकाचे संतुलन बिघडून जातं. बिघडल्यामुळे काय होऊन जातं, ते 1-2 मेलं, गिरेक हिंमत खाऊन घेतो. बरोबर का? पण हे नियोजन आजपर्यंत कोणीच दिलं नाही. बरोबर, दिलंय का आजपर्यंत कोणी नाही? बरोबर का? तर पण आम्हाला जेव्हा बी कस्टमरांनी विचारला असेल तेव्हा आम्ही कस्टमरला चांगलाच सल्ला सांगितला. माझं तरी एक मत आहे, तुम्ही एक सेलर आहेत, तुम्ही एक विक्रेता आहेत, बरोबर. तर तुमचं काम आहे, तुम्ही तुमच्या शेळ्या विकताय. माझं असं म्हणणं आहे, कस्टमर वाचलं पाहिजे, कस्टमरची नुकसान नाही झाली पाहिजे. तुम्हाला जर तुमचा धंदा जर चालू ठेवायचा तर तुम्हाला कस्टमरना शेळ्या दिल्या तर तुम्हाला कुठलं का असं नाही, वाचलंच पाहिजे. त्यांना पण सल्ला देणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, फक्त माल विकायचा एवढा उद्देश नाहीये, फक्त काळजी घेणारं कस्टमर पाहिजे. बरोबर. आता तुम्हाला सांगतो, मी 18 जूनला आळंदीवाल्यांना 15 शेळ्या दिल्या आणि पुन्हा 2 जुलैला 20 शेळ्या ऑनलाईन दिल्या. बरोबर, म्हणजे व्हिडिओ टाकला, व्हिडिओवर आम्ही सौदा केला, 18,100 रुपयांनी 20 नग दिले. तिकून 1 लाख रुपये टोकन टाकलं आणि 2 दिवसानंतर शेळ्या घ्यायला आले. कारण की काहीतरी 15 दिवसाचा समोरच्याला रिस्पॉन्स दिसतोय का, ते लोक काळजी घेणारे 24 तास बकरींमधले लोक आहे, फिरणारे, लक्ष देणारे. आणि असे तेच नाही, बरेच महाबळेश्वरचे सुद्धा माझे कस्टमर. जो एक सांगलीचे मित्रांनो जे आले होते, शक्यतो बिचारे 1 वर्षानंतर आले होते, बरोबर. हा, तर ते ओरिजिनल शेळी पालक होते. त्यांनी मागच्या 2023 मध्ये तुमच्यापासून शेळ्या, आता ह्याच आठवड्याला मागच्या गाडीला आपले, म्हणजे मी ते 2023 ला त्यांना दुधाच्या खाट्या शेळ्या दिल्या होत्या, कोकरू पाजाला, मेंढीचे कोकरू पाजाला. बरोबर. पुन्हा यावेळेस माझ्याकडेच आले ते 20 शेळ्या नेल्या त्यांनी आपल्या. बरोबर, 20. असे बरेच कस्टमर आहे की ते आपल्याकडून डबल शेळ्या घेऊन जातात. असे बरेच लोक आले. अजून पण अशा लोकांचे फोन चालू आहे का, सोनू शेठ तुमच्याकडून ज्या शेळ्या घेऊन गेलोय
आता माझ्या पाहुण्यांना, माझ्या मोठ्या भावाला परत घ्यायचे, परत असे बरेच कॉल चालू आहे मला. 2-3 शेळ्या. हा ना. तर काबा दाखवतो सांगतो. जी यांची मागची गाडी आली त्या गाडीत त्यांनी किती शेळ्या तुमच्या गाडीमध्ये, मागच्या गाडीमध्ये? त्या गाडीत आपल्या आता 26 पाटा होत्या आणि 55 शेळ्या. 55 शेळ्या. बरोबर. किती शेळ्या विकल्या तुम्ही आता? आपल्या 55 निघून गेल्या. नाही, ह्या गाडीतल्या ह्या गाडीतल्या कमीत कमी आपण इथल्या 35 शेळ्या. हा, आता तुम्हाला सांगतो, मी जर स्वतः शेळी घ्यायला चाललोय, जर 60 शेळी किंवा 65 शेळी येते किंवा 55 शेळी येते, त्या 55 मधून जर मला 5 जरी घ्यायच्या आहेत तर मी टॉपच्या शेळ्या काढेन. हा, दुसरी गोष्ट, त्यांनी 35 शेळ्या विकल्यात तर साहजिकच आहे की टॉपच्या शेळ्या गेल्या असतील ना. तर अजून खाली काय माल आहे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. जे तुम्ही कमेंट करत असतात मित्रांनो, बघा, म्हैस जरी घ्यायला गेले, म्हैस 30,000ला पण भेटते आणि 3 लाखाला पण भेटते. आणि तिच्या जेवढी माग म्हैस घेशाल तेवढी दुधाला, तेवढी हालत हेल्दी, ह्या गोष्टी तुम्हाला बघा. आता बघा, इकडे कॅमेरा फिरवा आणि या शेळ्या बघा तुम्ही एकदा. 35 शेळ्या विकल्यानंतर तुम्हाला ही क्वालिटी बघा. थोडं मैदानात घ्या, इकडे उजेडात घ्या. तर तुम्ही बघू शकता. आता जसं की वरच्या 35 शेळ्या विकल्यानंतर सुद्धा त्यांच्यापाशी तुम्हाला या अशा शेळ्या बघायला भेटतात. बरोबर, बघून घ्या तुम्ही एकदा शेळीवरती नजर मारा. 35 शेळ्या, ज्यांनी कोणी 35 शेळ्या घेतल्या असतील तर त्यांनी पण शेळ्या अशा घेतल्या असतील. म्हणून सोनू चव्हाण यांच्याकडे तुम्हाला जी किंमत वगैरे ती तुम्हाला बघायला भेटेल. सोनू बघा शेळ्या. दादा, एवढ्या 35 शेळ्या विकल्यानंतर सुद्धा माझ्याकडे ही क्वालिटी. बरोबर. म्हणजे आता काही कस्टमर म्हणतात की तुमचे रेट खूप आहे, माझे रेट नाही, माझ्या क्वालिटीचे रेट आहे. बरोबर. 35 शेळ्या विकल्यानंतर जर कधी माझ्याकडे असा माल आहे, तुम्ही घेताना माल चांगला घ्या, विकतानाही तुमचे तेवढेच पैसे घडणार आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आज तुम्ही ही क्वालिटी माझ्याकडून घेऊन जाताय 20,000ला, 22,000ला, पुन्हा विकताना तुमचे हिचे तेवढेच रुपये घडणार. हिचे बच्चे पण तशी, हिचे बच्चे पण तेवढेच रुपयाचे विकणार आहे आणि हिचे बच्चे तेवढेच पॉवरफुल येणार आहे. इकडे फिरवा 2 मिनिटं. एक दुसरा प्रश्न म्हणजे दुसरी कमेंट तुमचीवाली, आणि ह्या कमेंट कोण करतात? जे घेणार आहेत ना ते करतच नाही, एवढं मला खात्री. जे घेणार आहेत खरंच ते कमेंट करतच नाही. त्यांना फक्त माहिती, त्यांना माहिती मोबाईलमध्ये अशी वस्तू इथं आल्यावरती, मोबाईलचा इथं आला तर खूप फरक पडतो. समोरची वस्तू तुम्हाला दिसते ती कदाचित तुम्हाला मोबाईलमध्ये दिसणार नाही. मित्रांनो, क्वालिटी 1 नंबर आहे. मला काय दादा, कमेंट कोण करतो? जे नाही घेत तेच करतात. ऐकून घ्या. बघ, माणूस असतो ज्याला बकरी म्हणलं नॉलेजच नाही, पहिली गोष्ट, ज्याला ह्या कापडाची किदर नाही, बरोबर का, या कापडाची ज्याला किदर नाही तोच कमेंट करू शकतो. ज्याला बकरी म्हणलं नॉलेज आहे, ज्याला बकरी म्हणली माहितगिरी जेव्हा, ही वस्तू जेव्हा, बरोबर का, तो कधीच कमेंट करणार नाही. बरोबर, त्याला माहिती आहे का सामनेवाल्याने सोनं उतरवले, बरोबर का, सोन्याचा मोल आपल्याला देणं आहे. बरोबर का नाही. आणि दुसरी गोष्ट ऐका, आता दुसरी गोष्ट असे, आता मी सगळ्या बकरीमध्ये काम करतो. मी बिटल पाहिल्या, मी शिरोई पाहिल्या, मी गुजरी पाहिल्या, मी अजमेरी पाहिल्या, मी कोटा पाहिल्या, मी पतिरा पाहिल्या, मी सगळ्या पाहिल्या. आणि लोक येडे पण पाहिले तेवढेच. मित्रांनो, बोर एवढंच असतं, किती एवढं, हिच्या हाईट त्याच्या हाईट डबलचा फरक असतो. हा, बच्चांना 25,000 रुपये दाम दिलेले पाहिलेले मी. शेळ्या 35,000 40,000 अशा शेळ्या पाहिलेल्या. विचार करा, पिल्लांचं प्रमाण किती असतं? 1 असतं. ही शेळी वजनाला गावरानी बोकाला झाकेल मित्रांनो, एवढं वजन असतं. लाईव्ह या वजन करायचं 50 किलोच्या खाली शेळी भरली ना तर बोला. हा प्रकार असतो मित्रांनो. वजनाचा कमीत कमी जो वजनाचा पैसा असतो ना तो तरी निघून जातो, असा विषय असतो. म्हणजे शेळी आपल्या भावनगर जंगलच्या शेळीची आपण गॅरंटी देते ना, बरोबर का. ज्यांनी 20-22 शेळ्या घेतल्या असेल ना, त्या शेळीला 2 लिटरच्याच पुढे दूध असेल. बरोबर. जर भावनगर जंगलची म्हैस काही 1.5 लाखाला घेतली बी असेल, कुठल्याही कोपऱ्यात असून द्या, त्याला जाऊन इशारा का त्या म्हशीला दूध किती, 1.5 लाखाच्या म्हशीला, बरोबर का. म्हैस 70,000ची घेतली, तिला 5 लिटर दूध निघतं, 4 निघतं, बरोबर का. जी 1.5 लाखाची म्हैस ज्या पण भावनगर जंगलची, तिला का बरं 9-8 लिटर दूध एका टायमाला, का बरं तिचे रेट आहे. बरोबर. आता तुम्ही बरेच जण आपल्या चॅनल बघत असणार, तर मी धुळाचा म्हैस बाजार पण दाखवतो. तुम्हाला तिथं पण बघायला भेटेल 3 लाखाची म्हैस, 4 लाखाची म्हैस, 30,000ची म्हैस, 40,000ची म्हैस, प्रकार असतो मित्रांनो. आणि तिला जेवढं जास्त दूध, गीर म्हशीला मस्टडीचं प्रमाण खूप जास्त आहे. का बरं? तिला दूध जास्त आहे. त्याच्यानंतर जाफराला खूप जास्त मस्टडीचा प्रॉब्लेम आहे, तिला दूध जास्त आहे. सेम तुम्ही म्हणतात ना हिला मस्टडी झाल्या, हिला दूध जास्त आहे म्हणून ती मस्टडीज होते. आणि मस्टडीज होऊ नये म्हणून तुम्हाला सोनून काय सांगितलं, जेव्हा सडाला बसचं दूध पित आहे तर ते कुठेतरी ठोका जोरा मारतं तेव्हा कुठेतरी गाठ होऊन जाते. किंवा तुम्ही जे सडाचे दूध काढते संपूर्ण दूध काढा. त्याच्यानंतर जेव्हा शेळी आटण्यावर येते त्यावेळेस सळ चेक करून घ्या, नरम आहेत का नाही. गरम पाण्याने जसं तुम्हाला वाटायला लागलं की सळ कडक होते, गरम पाण्याने त्याला थोडं धुवा,
तर ह्या गोष्टी मित्रांनो काळजी घ्या. तुम्ही लोकांना शेळ्या घेऊन चालले तर त्यांनाही एक शब्द विचारा. आणि माझ्या लाईफचा सगळ्यात महत्त्वाचा अनुभव तो असा आलेला आहे की कुठलाही व्यक्ती स्वतःची चूक मान्य करून घ्यायला तयार नाही की ही माझी चूक झाली, माझ्यापासून असा प्रॉब्लेम झालेला आहे. कोणीही त्या जातीला त्या प्रजातीला नाव ठेवायचं काम केलेलं आहे. कुक्कुटपालन असेल, गोट फार्म असेल, म्हैस पालन असेल किंवा डेअरी फार्मिंग काही असू द्या, एचएफला नाव ठेवण्याचं काम केलेलं आहे. एचएफ आपल्या वातावरणात टिकत नाही. टिकलं नसतं तर आज तुम्ही बघा चाळीसगावच्या बाजारामध्ये सगळे एचएफ दिसतात. किल्लार बघायला भेटत नाही, गावरान बघायला भेटत नाही. हो मला एक सांगा, एक मिनिट एक सांगा आकाश दादा, बरोबर आता मद्रासी गोर एवढेच गोरे बरोबर आहे का? काय रेट आहे? तुम्ही स्वतः व्हिडिओ काढताय. 30,000, 60,000, 95,000ची हाईट किंमत आहे ना? किती वासरांची आहे? एक वर्षाच्या वासरांची किंमत आहे. 8-8, 7-7 महिन्यांच्या वासरांची किंमत किती आहे? सांगा तुमच्या तोंडाने सांगा. 35,000, 40,000 माझी व्हिडिओ बघा तुम्ही. विचार करा. तिथं पण बऱ्याच लोकांच्या मग मला एक सांगा, मग लोकांनी असं म्हणालं पाहिजे हे कुठं अवताला चालता? शेतकऱ्याच्या बैलांना लाख रुपयाची जोडी घेतली तर लाख रुपयाची जोडी घेतली व्यापारी कोणा बरोबर आहे का? मोठी मोठी 2 बैल येतात. हा विचार करा, लाख रुपयात 2 बैल. लाख रुपयाचं एवढंच गोर ऐकतं ना. का बरं ऐकतं? त्याचे गुण का बरं ऐकता? त्याचे गुण ऐकता बरोबर आहे का? तो काही ते नाव मालकाचं रोशन करतो, मग त्याचे पैसे मोजून देतात लोक कशाचे पैसे मोजून देतात वासरांचे. मग तसं सोनूभाऊची शेळी आहे ना, ही ते गुणाची बरोबर, हिचे गुण आहे बरोबर आहे का? ही नाव रोशन करते बरोबर, म्हणून हिची किंमत आहे. हिचा मुख्य पर्पज काय तुम्हाला सांगतो. बरेच लोक म्हणतात इथं घेऊन बंदिस्त करतात. आता मला जर कुठं तरी घेऊन बंदिस्त केला रूम मध्ये तर मला 2-4 दिवस बरं वाटेल की आराम भेटला. त्याच्यानंतर काय वाटेल माहिती का? गॅस होईल, डकार येतील, त्याच्यानंतर सुस्तपणा येईल, मग हळूहळू कसलं तरी मग माणसाची एक तब्येत कमी होते किंवा काही तर दुसरा दुष्परिणाम बघायला भेटतो. सेम शेळीच्या बाबतीत ही शेळी एकदम काटात पॉवरफुल ताकदीची शेळी, जंगलामध्ये फिरणारी, कितीही उंच असू द्या फांदी, वरती पाय टाकून ती फांदी मोडणारी ही शेळी. तर हिला जर तुम्ही बंदिस्त करताय तर साहजिकच तुम्हाला ती फेल जाणार आहे. दुसरी गोष्ट, तिला तेवढा पोटभर चारा पाहिजे. अशा कुका करतात दोघी साईडने अशा करत असते, तर तिला तेवढा पोटभर चारा पाहिजे. तुम्ही म्हणता मी घास लावली ती घास लावली, नवीन शेळी डायरेक्ट खात नाही ना गोट्यात आल्यानंतर, घास खाणार नाही. तुम्हाला सवय हळूहळू सवय पण. हा, तुम्ही एक टाइमला पाठी घेऊन गेला ना, पाठी हळूहळू मॅच होतील, बच्चे हळूहळू मॅच होतील. पण ही मोठी शेळी तुम्हाला अर्ध बंदिस्त करा. बाहेर तिला पोटभर 2 घंटे तरी फिरव, बाहेर त्या 2-3 घंट्यामध्ये पोटभर चारा द्या. त्याच्यानंतर तिला एका जागेवर हे करा. इतर शेळीच्या तुलनेत तुम्हाला आजही छाती टोक कधीही सांगू शकतो मी की जी काठीवाडी शेळी तिला सोडा. आज 3 वर्षापासून मित्रांनो मी देखील काठीवाडी शेळीमध्ये तुम्हाला छाती टोक सांगू शकतो की शेळी ही खूप 1 नंबर शेळी आहे. दुधाच्या बाबतीत पिल्लं 95% जे प्रमाण आहे 2 पिल्ल्यांचं आहे, उर्वरित 5% 1-3चं प्रमाण तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर दुधासाठी अर्ध्यावाली पण आहे आणि एका टायमाला 2 वाली पण आहे. आता तुमच्यावर आहे, तुम्ही अर्ध्यावाली घेते का 2 वाली घेताय. शेळी 15,000ला पण भेटते आणि शेळी ही 25ला पण भेटते. काठवाडी दिलेले आहेत, लोक घेऊन जातात, पण तेवढी काळजी पण घेत चला. ज्या वेळेस शेळी इथून जाते ना, ही तिकडनं आलेलं असते 800-900 किलोमीटरवरनं, तिची जी जागा, तिच्या संगतीच्या शेळ्या, तिचा जो मालक ज्याचा ते हात ओळखते ना दूध काढताना, तो हात ओळखते ती. तिला तुमच्यापाशी आल्यानंतर टाइम लागतो. म्हैस दूध चोरते, गाय दूध चोरते, त्याचप्रमाणे शेळी देखील दूध चोरते. आणि तुम्ही म्हणतात मग शेळी ही दुधाला उतरत नाही. तिला अगोदर अंगावरती घ्या. तिला अंगावरती नेल्यानंतर ती मग तुमच्या अंगावर येईल, मग तेव्हा ती सगळ्या गोष्टीला जागा धरेल, मग ती अशी होईल. पहिल्या वेळेला शक्यतो तुमच्याकडे फेल जरी गेली तर दुसऱ्या वेळेत तिला विकायचा प्रयत्न करू नका. दुसऱ्या वेळेला तुमच्यापाशी जागेवर येईल एवढी तुम्ही काळजी घ्या, घाबरू नका. भरपूर म्हणजे बोलायसारखे मित्रांनो भरपूर आहे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आज जवळपास तुम्हाला सांगतो 1 तासाचा व्हिडिओ होऊन जाईल, एवढं बोलण्यासारखं आहे. आज मी तर शेळींचं प्रमोशनसाठी नाही आलेलो आहे यांच्यावाल्या. आज मी खास करून कासाठी आलेलो आहे की तुम्हाला काठेवाडी शेळ्या ह्या कळाल्या पाहिजेत की शेळी कशी असते ही. याच्यासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. एक तो कॅमेराचा बोटवरती घ्या ना, कॅमेरामध्ये येईल तो बोट. तर एक अनुभव सांगतो. आता तसं मलाही बरेच जण फोन करतात, तर आपला मित्रासारखं झालेलं आहे. 40 गावून शेळ्या घेतल्या, एकदम मित्रासारखा अनुभव तुम्हाला सांगतोय. गेल्यानंतर काहीतरी गाडीमध्ये प्रॉब्लेम असेल, भाऊ स्वतःची चूक मान्य करतो, 100% चूक तो स्वतःची मान्य करतोय. तो म्हणला की आकाश भाऊ माझ्या 2 शेळ्या मेल्या, मी घाबरून गेलो. 18,000नं 40 गावमधून शेळी घेतली. किती? 18,000ने. वैयक्तिक फोन करा, तुम्हाला त्याचा नंबर पण दिला लागला तर. 25,000 2 शेळ्या विकल्या शेट्टीने. तिथे गेल्यानंतर किती? 25,000 2 शेळ्या विकल्या आणि बाकी शेळ्या कमी किमतीने विकल्या. का? आता ही जी गाभण आहे, तर गाभण शेळीत झाल्यानंतर
तिची साहजिकच किंमत कमी होते, कारण की ती खाटी होऊन जाते ना, जणल्यानंतर बच्चे वेगळे उचल ती वेगळे. गाभांमध्ये पोझिशन चांगली असते, गाभान शेळीला दाम चांगला असतो. सांगायचा अर्थ असा आहे, हिचं तुम्ही सोनं पण करू शकता आणि मग कोर्स पण करू शकता, तो तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही संयम ठेवा. त्या भाऊने पण संयम नाही ठेवला. आता परत फोन आहे की आकाश भाऊ मी शेळ्या घेऊ. म्हटलं नक्की या, तुम्हाला माझ्या हाताने चांगल्या शेळ्या काढून देतो. आणि दुसरी गोष्ट आकाश दादा, मित्रांनो तुमच्यामध्ये ना संयम भरपूर लोकांमध्ये पाहिलेला आहे. हा जो संयम आहे, जो खास शेळी पालक आहे, पूर्वीपासून शेळी पालन करतो, त्याच्यामध्ये संयम बघायला भेटलेला आहे. युट्यूबवरती तुम्ही पाहता लाखो की कमाई, करोडो की कमाई, बिलकुल नाही, असं अजिबात होणार नाही. तुमचा जोडधंदा आहे, तुमचा जोडधंदा शेतीसोबत तुम्ही जोडधंदा करू शकता. वरीसला लाखो 100%, वरीसला महिन्याचा डोक्यात ठेवायचा नाही बिलकुल. वरीसला तुम्ही चांगली काळजी घेतली, तुमच्या पाशी 10 शेळ्या ठेवा, 10च्या हळूहळू 20, 30, 25 सगळा प्रस्त हे करा तुम्ही व्यवस्थित, सगळं व्यवस्थित होईल. फक्त संयम हा खूप महत्त्वाचा आहे, संयम हा असला पाहिजे. आता एक उदाहरण, माझं यूट्यूब चॅनल सुरुवातीला एवढे फॉलोअर नसतील ना, हळूहळू कुठेतरी फॉलोअर झाले. आणि यांच्यापाशी सुरुवातीला आलो, एका व्हिडिओलाच कस्टमर दर आले नसतील ना, 5-6 महिने त्यांची व्हिडिओ चालवले, 1 वर्ष लागलं. हां 1 वर्ष लागलं. हां लाईन कुठेतरी बसली, तर तुमची देखील लाईन अशीच बसेल. आता हे दादा जर गुजरातला गेलेले, यांनी अगोदर सगळं गुजरात पाहिलं, तिथं पैसा वतला. आता दादा मी एक जंगल फिरलो बरोबर, पहिले मी खर्च केला. गुजरातीला लाज वाटेल अशा पद्धतीत ते गुजराती बोलत असतात. बरोबर, अशी गुजराती त्यांच्यावाली. मित्रांनो गुजराती काय बोलेल अशी गुजराती त्यांच्यावाली. म्हणजे कुठेतरी हा अनुभव घ्यायला त्यांनी पैसा वतला आहे. हा त्यांनी पण म्हटलं असतं की नाही बाबा इकडे अवघड आहे. मी हर डिस्ट्रिक्टच्या दलालांपाशी गाड्या केले. बरोबर, कुठलाच दलाल माझ्याकडे बाकी नाही. बरोबर बरोबर, कुठलाच कोपरा मला माहित नाही असा विषय नाही. बरोबर आहे का? तर मित्रांनो हा यांनी वैयक्तिक अनुभव जसं तुम्हाला सांगितलं की यांना कुठलं जंगल आवडलं, तिकडे फिरायमध्ये म्हणा, किंवा लोकांचे जे लोक तिकडचे कसे स्वभाव वगैरे, तर ह्या हिशोबाने यांनी भावनगर जंगल वगैरे किंवा शेळी यांना पसंत आली की हिची शिंगडी, हिचं जो चेहरापट्टी असेल, हे नेहमीच जिचं सांगतात की तिचा चेहरा बघा, शिंगडी बघा, ह्या गोष्टी कुठं तर पाहून यांनी भावनगर जंगल चूज केलेला आहे. पण जो काठवाडी आहे भरपूर मोठा आहे, प्रत्येकाची वेगवेगळी चॉईस असते. सोनू भाऊकडे पण तुम्हाला ह्या शेळ्या भावनगरच्या बघायला भेटतील. तर कोणालाही आवडल्या तुम्हाला भावनगर जंगलचे, आपल्या चॅनलवरती जावा, सोनू चव्हाण यांचे व्हिडिओ बघा. भरपूर व्हिडिओ आहेत. 3 वर्षापासून पूर्ण मार्केट जाम करून ठेवलेलं आहे. काठेवाडी शेळी म्हटली लगेच सोनू भाऊवरती, काठेवाडी शेळी म्हटली लगेच सोनू भाऊवरती. का? कारण की फक्त माल विकणं हा त्यांचा उद्देश नाही आहे. जे माल ओळखता आला पाहिजे, जे माल आपल्यापासून घेऊन चालले त्यांनी काळजी घेतली पाहिजे. म्हणून स्वखर्चाने त्यांनी मला इथपर्यंत बोलवून, आता मी काय फ्री येणार नाही, माझा खर्च तुम्ही घेईलच, पण बकरीचं प्रमोशन न करता फक्त लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे, आपल्यापासून जे बकऱ्या घेऊन चालले की भविष्यात जे घेतील त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, या हिशोबाने ते ही मुलाखत आपल्यापर्यंत देत आहे. अजून काही बोलायचं आहे? दुसरी गोष्ट अशी आहे दादा, आता शेळ्या आहे काहींच्या गुड फार्म मध्ये 15 शेळ्या आहे. बरोबर आहे का? आता गुड फार्म राहतो इथून कमीत कमी अंतरावर, बरोबर आहे, घरापासून अंतरावर, बरोबर आहे. आता त्या शेळ्या किंवा कस्टमरने चालू घेतल्या असन किंवा त्याच्या घरच्या असन, बरोबर, 1 वर्षापासून, बरोबर का? शेळी जनाला आल्यानंतर काळजी घ्या. तुम्ही फॅन लावून झोपशान घरामध्ये, बरोबर. शेळी जनाला आली, तिचे बच्चं राहतं काटोडी शेळीचं मोठं, बरोबर. ते काय गावरान शेळीसारखं बच्चं नसतं, बारीक, बरोबर, लंब सपुरं बच्चं राहतं. मग ते शेळीचं जनतांना शेळीची पहा, काळजी घ्या, बरोबर. नाही तर काही वेळेस कसं होऊन जातं, मुंडकं राहतं खाली, पाय राहते असे, बरोबर, बच्चं निघत नाही, शेळी जाम होती रातमध्ये, बरोबर का? मग शेळी जाम झाल्यानंतर काय होतं, नुकसान होती. नुकसान झाली म्हणजे लोक घाबरून जातात कस्टमर. कसाला आपण आता शेळ्या आणल्या 10-12 दिवसापूर्वी आणि शेळीचं अशी नुकसान झाले, बरोबर का? मग तिथं कस्टमर घाबरून जातं. तोलावरच्या शेळ्या घेऊन जाण्याचा उद्देश असा आहे, ज्यांनी 500 किलोमीटर 400 किलोमीटरचे जेवढे पुरे कस्टमर असन त्यांनी सीधा एक 15 दिवसाची 20 दिवसाची महिन्याची कच्ची शेळी घेतली पाहिजे माहितीनुसार, बरोबर आहे का? तोलावरची शेळी तुम्ही तिचं आडण पाहून शेळीचा घेशाल, आडण पाहून, बरोबर का? ती शेळीची मग तुम्ही तशी निगा ठेवा, बरोबर का? तशी निगा ठेवू शकत नाही कस्टमर. 10 मध्ये एकच कस्टमर असतं, तसं 10 मध्ये एकच राहतो. जे ठेक्यावरची जी शेळी नजीकवरची तेच काळजी घेतं, पण 9 कस्टमर काळजी घेत नाही. मग ते 1-2 शेळीची काहीतरी कुठंतरी जात गेल्यानंतर तिथं जाण्याच्या वेळेस त्यांची नुकसान होती, आडे जेवढे बच्चे निघतात, कारण ती तिथून येते आदळ, बरोबर, इथून आदळत जाते, बरोबर आहे का? पण तिची अशी काहीतरी नुकसान कस्टमर झाले, कस्टमर तिथं घाबरून जातं, बरोबर आहे का? त्याच्यासाठी लांबच्या ज्या कस्टमरांनी आता जाता माझ्या माहितीनुसार यांनी 15 दिवसाची महिन्याची कच्ची शेळी घेतली पाहिजे, बरोबर.
8 दिवसाची तोलावरची शेळी निघी. आणि मित्रांनो एक विषय असा आहे बघा, जसं ते बोलले लांबून आणि शेवट त्यांचं नशीब, हा पण मेन पॉईंट ना, शेवट त्यांचं नशीब. नशिबाचे भाऊ. हो. आता शेळी येते तिकडनं 800-900 किलोमीटरनं आदरून परत तुम्ही 200-400 किलोमीटर आदरून घेऊन जाता उपाशी किंवा काही असं आपण म्हणतो शेळी उभी घेऊन जा, तर कदाचित काशीला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यासाठी काय उपाय केला पाहिजे? कदाचित कास वगैरे काही झालंच, सूजन आली किंवा काय माझं काय म्हणणं आहे, कासाला कधी सूज आली, कास आपल्याला जर धावरं, त्याला धावरं म्हणतात, बरोबर आहे का? त्याला तव्याचा काळा येताना आपण भाकरीवरचा तवा राहतो का, त्याचं जे काळं आहे का, त्याचे ते असं चोळून घ्यायचं कागदनी, ते काळं आपल्या तळ हातावर घ्यायचं, तळ हातावर घेऊन गोड तेल टाकून त्याच्यावर कच्चं गोड तेल टाकायचं, थोडसं का टाकायचं, जेवढं आपण डोक्याला लावतो ना तेवढं गोड तेल टाकायचं. हा, खायचं तेल, शेंगदाणा तेल असं, सोयाबीन तेल असं, बरोबर, ते हातावर टाकायचं. आणि जे तव्याचं जे काळं आहे ते हातावर घ्यायचं, ते दोघी असं हाताला चोपडून आणि जिथं सूज आहे तिथं त्या आडांवरून 7 वेळेस उतरवलं गेलं पाहिजे, उतरवलं गेलं पाहिजे. हे असे त्यांनी 2-3 वेळेस त्यांनी केलं पाहिजे. शेळीचा ऑटोमॅटिक सूज उतरती, बरोबर, हे एक नियोजन. आणि दुसरी गोष्ट अजून तुम्ही दवाखान्याची बी करा, दोन्ही चालू द्या. नाही झालं हा, पण पहिले द्या हेच. ही जी शेळी आहे दादा, आम्ही 2008 साली आमची पूर्ण गाडी तिथं गुजरातमध्ये जमा झाली, तेव्हा आम्ही पूर्ण, माझे वडील पूर्ण झिरो होऊन गेलो. झिरो विषय कमीत कमी 6 महिने गुजरातमध्ये होते, 6 महिने. आता त्यावेळेस समजा 7-1 लाखाचे असेल, 5-6 लाखाचे असेल, अहो स्वस्त 6.5 लाख रुपये, लाख 1.5 लाख रुपये एक्स्ट्रा खर्च करून तरी तो माल भेटला आणि पूर्ण झिरो होऊन गेल. ते झिरो त्या शेळींमध्ये पैसे टाकले आणि पुन्हा त्या शेळीने आम्हाला वर आणले आज इथपर्यंत, जे आहे ना, आम्ही फक्त आमच्या लक्ष्मीमुळे, बरोबर. फक्त भावनगर स्वतः काळजी घेतली, अजून मेहनत घेतली, पण तिथला पैसा गेला तिथंच काढला आम्ही. आता जसं की शेळीची गाडी जमा झाली, मित्रांनो विचार करा, पूर्ण गाडी जमा झाली त्या टाइमला 6-6.5 आजचे 10-11 लाख येते, बरं. आज 10-11 लाखामध्ये गाडी बनते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा आमचा, आम्ही कधी बोललो असतो तो विषय तुमच्यासमोर मी आज काढून टाकलो होतो बोलण्यामध्ये, नाही तर आपण खरेदी वगैरे कोणाला सांगत नाही. पण 10-11 लाखाची जी गाडी बनते मित्रांनो, ती गाडी संपूर्ण जमा झाली. विचार करा, माणसा नवीन जायची हिंमत करेल कसं? आज ही गाडी जमा झाली, आपण दुसऱ्या दिवशी पैसे कोणाकडून उचलू आणि मग परत गाडीने जाऊ. आता जसं म्हणतात, झिरो झाल्यानंतर माणूस पैसा 100% दुसऱ्याकडनं उचलणार आहे, परत धंद्याला लागणार आहे, तर हिंमत करेल का माणूस? तर हीच तुम्हाला म्हणतो, हिंमत सोडू नका. या वेताला जर शेळी फेल झाली ना, पुढच्या वेताला, कारण की प्रवासामध्ये शेळी कधी नाही उतरते, समजा या वेता दुधाला, पुढच्या वेता दुधाला उतरेल. पण तुम्ही जी खरेदी केली 18,000, 20,000, 22,000, हा जोक नाहीये. तर तुम्ही पुढच्या वेतासाठी थोडा संयम ठेवा. फोटो काढून पुढच्या वेळी सगळं तुमच्या हातात राहील, फोटो सगळं तुमच्या हातात राहील. शेळी तुमच्या समोर लागेल, शेळी प्रवासात राहणार नाही, तुमच्या समोर शेळी. ही शेळी दादा गिरेकाचा मोबदला देऊ शकते, एक पण वर तुम्ही दम मारा, दम मारा. कुठल्या गोष्टीला दम मारा, बरोबर. जो वरचा आहे तो शेळी ही महाग पडतच नाही बरोबर कस्टमरला, त्याचा मोबदला देते शेळी, पण त्याच्यावर दम मारा, नियोजन करा व्यवस्थित, घाई करू नका इकाची, बरोबर. आम्ही समजा गोष्टी तुम्ही आम्हाला विचारा ना, फोन करा ना, आम्ही अर्ध्या रात्री तुम्हाला सल्ला द्यायला बसेल, बरोबर आहे का? आम्ही कस्टमरला एकासाठीच नाही बसेल, सल्ला द्यायला, अनुभव द्यायसाठी बसेल. सल्ला द्यासाठी बसून आपल्या एवढ्या 2 वर्षामध्ये आपल्या 2 मुलाखती झालेल्या आहेत मित्रांनो. कुठल्याही कस्टमरचा फोन आल्यावर मी कधीच कंटाळा करणार नाही, तर कधी म्हणलं सोनभाऊ वेळ आहे का? हो वेळ आहे, बोला. त्यांची काय समस्या ती पूर्ण ऐकून घेणार, जे योग्य मार्गदर्शन आहे तेच करणार, बरोबर. कस्टमरला हे बघून घ्या. या आमच्या घरच्या शेळ्या बघा मित्रांनो, मी चालेल शेळ्या, एकदम जुना फोटो आहे, एकदम जुना फोटो आहे. कमीत कमी ह्या फोटोला कमीत कमी आता 17-18 वर्ष झाले असं. हे बघा, ह्या गावरान शेळ्या त्यावेळेस आमच्या अशा होत्या का पूर्ण जळगाव जिल्ह्यात शेळी नसल अशी गावरान शेळी होती. आज ही शेळीला मार्केट राहिलं असतं 30 ते 35-40 हजार सुद्धा राहिलं असतं. सस्ताईमध्ये फक्त 7,000-7,500 हजारांनी शेळ्या 25 का 20 शेळ्या विकल्या होत्या माझ्या वडिलांनी. आणि काठवाड आणि गावरान मिक्स आहे बघा, भुऱ्या तोंडाची काठवाड गावरान मिक्स. या काठवाडी शेळ्या दिसते का तुम्हाला? समजते काठवाड गावरान मिक्स. तेव्हापासून आम्हाला म्हणजे आवड आहे काठवाड शेळींची, काठवाडी शेळींची. बघा, गावरान काठवाड मिक्स होत्या. मित्रांनो तुम्हाला एक बघायला भेटलं, जसं आपण मित्रांचा फोटो काढतो, ही आवड होती त्या टायमाला. लोक शेळ्यांसोबत, बकऱ्यांसोबत, आता तुम्ही पाहिला का जो फोटो काढून आणला शेळीला, तर त्यांचा जो रुमाल होता चेहरा पुसायचा, तो फोटो लगत पुसला. म्हणजे कुठेतरी मित्रांनो ही आवड आहे, हे प्रेम आहे त्या गोष्टींबद्दल. फक्त शेळ्या पाळणं याला महत्व नाही, तुमचा जीव किती त्या गोष्टीवरती. मला फोन करता, हा काय कुठली जात घेऊ, मी एकच सांगतो, काय तुम्हाला जी जात आवडत असेल, ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे, तुम्हाला वाटतं की नाही ह्या जात घेतल्यानंतर मला त्याच्याबद्दल आवड आहे, तीच घ्या. मी कायम हेच सांगतो, तुम्हाला काठीवाडी आवडते काठीवाडी घ्या, तुम्हाला जी आवडेल ती जात घ्या.
त्या जातीची ती विशिष्ट किंमत तुम्हाला द्यावी लागणार आहे. आता ह्या गोष्टी तुम्हाला आता बघा, हे पण हा एक फोटो आणला बघा, ही सगळ्यात आमची जुनी शेळी, बघू द्या. ही सगळ्यात या जुनी जवळ शेळी आहे बघा. जवळ हे सोनू दादा समोर जो माझा फोटो आहे, ही यो सगळ्यात सोनू जुनी शेळी, हा. हे आमची आजीबाई आहे. हो आणि हे बघा, हे झोपडं होतं पहिलं आमच्या इथं, बघून घ्या, हो. कुडाचं घर होतं अक्षरशः. हो आणि हे माझे आमचे मित्राचे वडील येते घारू मामा आहे, त्यांच्या वडील आहे ती, अच्छा. नाना म्हणून. बघून घ्या, गावरान शेळ्या त्या टाइमला कशा होत्या. हो हो आज अशी शेळी तुम्हाला मार्केटात कधीच पाहायला भेटणार नाही. गावरान शेळ्या जोडा बघून घ्या, ही काठवाड, हो. ही गावरान आहे, माझे वडील बघून घ्या. बरोबर. आणि ज्याला आपण घरच्या शाळा ऐकले ना तो एक ती त्यांचा मुलगा आहे त्या म्हशी दादा, घ्यायला आले ते म्हशी घ्यायला आले ते, विचारून घ्या ते त्यांना लोणी. किस्सा काय शेळीचा. आपलं शिवर बंगल्यापासली लोणी आहे हा. का तिथलं कस्टमर होतं ते म्हशी घ्यायला आले आणि मी नेमकं डेअरी एरियामध्ये पानकाळ्यात बकऱ्या चारायला चाललो होतो, बरोबर आहे का. तर येता येता त्यांनी मला थांबवलं म्हणे, भाऊ शेळ्या घरासाठी का एकासाठी? म्हणलं घरासाठी. म्हणलं तर शेळ्या द्यायच्या का इंच्यातल्या 10? म्हणलं 10 नाही द्यायच्या तर मला पूर्ण द्यायच्या, बरं. बरोबर. या असं- शेळ्या का? या- या शेळ्या, हा, या शेळ्या. या- यांना या दिलं. शेळ्या या बा, समोर या- अजून तो या- भाऊ इकडे उभा आहे, या बघा मित्रांनो. बरोबर आहे. त्यांचा फोटो थांबा थांबा, इकडे येतो. एकदम इंटरेस्टिंग किस्सा आहे मित्रांनो. हो. या शेळ्या दिल्या कोणाला? हे बघा दादा मागे उभे का, हा. दिसतंय का कॅमेऱ्यात? हा, हे दादा मागे उभे. हा, हे बघा इथं हे उभे, शर्ट सेम. हा, यांना या शेळ्या चेचे वडील का नाही तुम्हाला हे मी सांगतो. आमचा सौदा झाल्यानंतर चेचे वडील जवळ पैसा नव्हता, 2 दिवस त्यांना पैसे जमा करायला लावले. त्यांचा मुलगा माझ्याजवळ 4 दिवस इथे मुक्कामी होता माझ्या घरी, 4 दिवस. बरं. चौथ्या दिवशी ते शेळ्यांच्या पैशाचं नियोजन करून आले, इथून शेळ्या घेऊन गेले. तर त्यांचं आपले काय ओळख बी नव्हती, बरोबर आहे. त्यांना काय आणलं, तुम्ही मला 50,000 इसार दिलाय ना, तुमचा मी बांधेल, बरोबर आहे का. तुम्ही मला 3 दिवसात पैसे आणून द्या. ते म्हणे 2 दिवसाची बोली, मी 3 दिवस दिले, 4 दिवस लागले होते त्यांना, बरं. कारण की ते मी गरीब लोक होते, बरोबर आहे का. त्यांना आज एवढ्या शेळ्या आवडल्या, म्हशी घ्यायच्या तर 2, तर 2च्या जागेवर या 4 म्हशींच्या किमतीत शेळ्या बसल्या होत्या एवढ्या, बरोबर. 25, बरोबर आहे का. बरोबर. त्यावेळेस मित्रांनो, आपला या सध्याच्या जमान्यामध्ये मोबाईल आहे. आपल्या जनरेशनला त्यावेळेस मोबाईल नव्हता. पैसे देऊन हे फोटो काढलेच नाही तर मळवले पण आहेत बघा फ्रेममध्ये. आठवण ही शेळींबद्दल प्रेम म्हणून त्या शेळ्या अशा तुम्हाला बघायला भेटत आहेत. आज आपण सोशल मीडियावरती बरेच व्हिडिओ पाहतो. काही जनावर खूप अंगावरचं असतं आणि त्याची तब्येत पण तशी असते. जनावराला जीव लावणं खूप महत्त्वाचं आहे. जनावर फक्त घेणं महत्त्वाचं नाही आहे, त्याला जीव लावणं, त्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि काटुडी शेळींची मला लहानपणापासून आवड, आकाश दादा, लहानपणापासून. मी शेळ्या घरच्या बी चारल्या, मी 6 वर्ष शेळ्या चारल्या, पण जळगाव जिल्ह्यात शेळ्या नव्हत्या, अशा शेळ्या ठेवल्या त्या मी नाही. 25 शेळ्या ठेव, पण 1 नंबर शेळ्या ठेव. हो मित्रांनो, बोलता बोलता माझा मोबाईल स्विच ऑफ झाला, त्याच्यामुळे आता सोनूभाऊच्या मोबाईलमध्ये शूट करतोय. बोलता बोलता स्विच ऑफ झाला मोबाईल. आता जसं की दादा बोलले की हे जे फोटोमध्ये आहे हे दादा मित्राच्या वडीलच बोलले ना, तर हे वेगळे बरं, इकडचे बकरे घेणार हे दादा हे बाबा आहे. बाबा तुमचाच फोटो आहे का? हा, हे बाबांचाच फोटो आहे आकाश दादा, बघून घ्या. माझा इकडे व्यवस्थित बघा. हा बघा, हे तिथं असेल तुमचा फोटो. अहो तरी सोनूभाऊ किती केवढा वर्ष असेल? आले? तरी 15 वर्षाच्या पुढे झाले असं. नाही जास्त आले. जास्त झाली. असेल ना? या गोष्टीला झाले आकाश दादा 22 वर्ष. 22 वर्ष ना? हा आपला या 22 वर्ष. घरच्या बकरी इकाल. हा? घरचे बकरी घरचे बकरी 22 वर्ष. 22 वर्ष. तर मित्रांनो, बोलता बोलताच मोबाईल स्विच ऑफ झाला माझावाला, समजलं. त्याच्यामध्ये सोनूभाऊच्या याच्यात शूटिंग करतोय. तर सांगायचा उद्देश फक्त एवढाच आहे, काही अडचण आली बिनधास्त सोनूभाऊला फोन करा किंवा मला फोन करा. फक्त प्लीज रात्री 10 नंतर फोन कोणीच करू नका, त्यांनाही किंवा मलाही. ओके, कसं मित्रांनो, कारण की सगळ्यांना आकाश दादा, त्यांना इशारा घरच्या शेळ्या कशा ठेवत होतो, हा. ते आपल्या शेळींपाशी आल्यानंतर 2-2 घंटे हालत नव्हती. हो ना? हेच नाही, तशीच मामा. होती. हो हो. आणि नियोजन कसं होतं ते बी इशारा त्यांना आपल्या बाबतीत. ते बकरींचं नियोजन म्हणजे बकऱ्याच नव्हते जळगाव जिल्ह्यात नाही. हा. ती आता जो मी फोटो काढेल ती लाल बकरी जी होती ना, हा. एवढी बकरी होती ती, त्या फोटोत तशी दिसू राहिली ती आता. हा, हा. असंही बरोबर. गावरानी. गावरान आहे. हा, हे बघा. भारी बकरी होती एकदम. त्या टाइमचे जे होते, म्हणजे तुम्हाला बोललो ना, आता आपल्याकडे मोबाईल आहे तरी आपण तेवढी व्हॅल्यू नाही आपल्याला, व्हॅल्युएशन त्या गोष्टीची. त्यावेळेस फोटो म्हणजे फोटोग्राफरला बोलवून ते फोटो काढून मग ते फोटो धुवून मग यांच्यापाशी यायचे, मला मग परत फ्रेम म्हणजे बनवायचे. आकाश दादा, काटोडी बकरीचं पहिल्यापासूनच छंद आहे मला. हो ना, गावरानी काटोडी मला खूप छंद आहे. बरोबर. पहिल्या मला म्हणजे इतकी गोडी आहे शेळींच्या बाबतीत.
याचा हिसाबच जाऊ द्या तुम्ही. बरोबर. हो. आणि मित्रांनो जी क्वालिटी आहे त्यांच्यापाशी खूप खरंच दाम टाकून आले असते क्वालिटी. आणि यांचा असं तत्व आहे की स्वतः आपला आता कधी असं बसलो माझी शेळी तर महाग का बरं चर्चा येते? नाही कस्टमर वाचलं पाहिजे. हो बरोबर का? हलक्या शेळ्या आणायच्या आणि गिरेकाला द्यायच्या, हा. ते काम नाही करायचं. बरोबर. बरोबर आहे का? देताना 2 रुपये घ्यायचे पण व्यवस्थित माल द्यायचा. बरोबर. आणि बरोबर आहे का? पुन्हा सांगताना सांगतोय की 5 बोटे सारखे नसतात. ही 2 लिटरवाली, ही 1.5 लिटरवाली, ही 1 लिटरवाली आणि ही अर्धा लिटरवाली असं प्रकार असतात. मग ही 15-16 हजारची राहू शकते आणि एकाची 20-22ची पण असू शकते. हा फक्त विषय डोक्यात घ्यायचा आहे आणि उगाच फक्त काठवाडीच्या नावाने हे नाही करायचं, सांगायचं तर तेवढं जे पहिले स्वतः उतरा, बघा काय काय नाही. 1 वर्ष फेल झालं ना, दुसऱ्या वर्षी त्याच शेळ्या ट्राय करा, विकू नका फक्त. आणि सोनूदादाने सांगितलं बी ना 16,000 पासून तर 22,000 23,000 लोक आहे बा आमच्याकडे शेळी. हाय, बरोबर आहे का नाही? बरोबर. मग आमच्या हाताची घ्या ना, हो आमच्या हाताची घ्या. बरोबर आम्ही तुम्हाला 16 नाही देऊ. बरोबर. बरोबर. आणि तुम्हाला जर पुऱ्या गाडीतून तुमच्या हाताची चॉईस पाहिजे ना, असं 65 शेळींमधून, बरोबर आहे का? तिला आम्ही बी दाम लावताना क्वालिटीच फरक सांगून देतो लगेच. हे बघा चला दोघे तिला पण याला म्हणते काठवाडी घोडा हे picture. 22,000 वाला. हे फीचर. हा हे फ्युचर जर घेतलं हे माप हा. तर हे माप भेटेल तुम्हाला 22 पर्यंत आणि हे भेटेल 15,000 पर्यंत. पाहून घ्या. विचार करा. पाहिलं? हे असे आमची क्वालिटी आहे. मग कस्टमर आल्यानंतर हिला नाही काढत ना, तिला काढतात पहिले. बरोबर. कस्टमर आले आम्ही सांगितली का 15 पासून 23,000 पर्यंत. ही काबर आहे, ही वेट कमी वालं, तिचं वेट मोठं, तिचं फीचर मोठं, तिचं माप मोठं, समजा गोष्टी ना का दिसायला दादा? चांगलं आहे. ही पण बनेल तशी, पण आज नाही. मोठी हा. अजून बनल ही 2 बनेल पण आज नाही येते. नवीन आहे ती. म्हणून आजची किंमत ही तुझ्यापेक्षा 1-2 वेळ जास्त असेल. ही एक सोनं आडी धर दिलं व्यवस्थित. तर हे तुम्हाला बघा आता ही कच्ची आकाश दादा हिले लागायची. थोडक्यात 22 कॅरेट आणि 24 कॅरेट हा. सोन्यामध्ये काय बदल आहे? बरोबर. सोनं तर एकच आहे ना, हा, कॅरेट मध्ये बरोबर आहे हा. का? मग 24 कॅरेट कशाला म्हणले गेलं, 22 कॅरेट कशाला म्हणले गेलं? शुद्ध दादा. हा? मग हे 24 कॅरेट आहे दादा, बरोबर आहे का? आणि ते जे सोनू दादाने लावलं ना हे 22 हे कॅरेट 22 कॅरेट. मग याच्या किमती रेट मध्ये फरक आहे ना, रेट मध्ये फरक. बरोबर आहे का? हे तर मान्य आहे का नाही? 100%, मग कस्टमरांनी हे विचार करायचा कधी. ह्यो सोनं माल आहे. ह्यो जर कधी घेतला ह्यो मोडाला सोनू गेला दादाच्या तर शेळीला तेवढेच किंमत पैसे काय आहे भेटतात. बा असं? ही जर घेतली विक्रीला सोनू गेला दादाच्या तर शेळीला तेवढेच काय पैसे किंमत आहे भेटतात. बा? हिचे बच्चे पण हा. असे भेटतील. हिचे बच्चे पण लंबे येते, बरोबर. आणि हिच्या बच्च्यांपेक्षा हिचे बच्चे कवा बी 3-4 हजार रुपयांनी माग विकू शकते कवा बी. बरोबर. आता हा, तेच तुम्हाला सांगतो. तर असं असतं मित्रांनो, क्वालिटी जसं आपण दाम दिला, आता हिच्यासाठी त्यांनी जंगलात दाम टाकलंय. हा, आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला इथं आल्यानंतर स्वातंत्र्य काय हे तुम्हाला सांगतो. हे जर तिथे गेले, आता माझ्या ज्या वाड्यात आले बकऱ्या घ्यायला, तर मला ज्या द्यायच्या आहेत मी त्याच बकऱ्यांना दाखवलं आणि त्यांनाच हात लावू देतो. तर व्यापाऱ्याला वाड्यात लोक घुसू देत नाही. हे स्वतःचा अनुभव सांगतो मी तुम्हाला. हा, व्यापाऱ्याला लोक वाड्यात घुसू देत नाही, स्वतःचा अनुभव आहे. आणि जर मला माझ्या शेळ्या द्यायच्यात, मी माझ्या चांगल्या शेळ्या बिलकुल देणार नाही. काय नाही, मग या घेऊन मला द्यायचे का बरं, मला अडचण म्हणून. आणि जर तुम्हाला माझ्या शेळ्या आवडतायत ना, माझ्या शेळ्या मला ज्या नाही द्यायच्या, तुम्हाला मला तोंडाचा दाम द्या, मी तुम्हाला शेळ्या द्यायला तयार आहे. पण इथं तुम्हाला काय स्वतंत्र माहिती का, जी 60-65 गाडींची किंवा 70 गाडींची शेळींची जी गाडी उतरते, तुम्हाला स्वतंत्र तुम्ही तुमच्या हातात निवडा. फक्त जो दाम त्यांचा आहे तो दाम तुम्हाला द्यावा लागेल. आता ठीक आहे, शेड सांगताय सुरुवातीला 25,000 26,000, तुम्ही मागता समजा 18,000 17,000, मग मध्ये कुठंतरी सोनूभो एक टप्पा देतो की तो दोघांना पण पुरेल या हिशोबात तुम्ही सौदा करा. आणि मग तो तसा सौदा घडतो, हे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. बोल दादा, जरी गिऱ्हाईकाला असं वाटत असन, बरोबर आहे, ज्यांनी कमेंट करत असन सोनू दादाकडे, बरोबर, त्यांनी 40 गावला या, त्यांचा गुजरातचा खर्च मधु चव्हाण करण, बरोबर. आणि आपण 18-19 खरेदी करेल का नाही करेल स्वतः मालकाकडे नाही, त्यांना बरोबर स्वतः मालकाकडे नाही. तर सोनू दादाची शेळी काय खरेदी नाही गुजरात मध्ये होती, बरोबर, तो खर्च आमचा राहील, बरोबर. अजून याच्या उपर काय पाहिजे, बरोबर. तर भरपूर आहे बोलायला, तर पूर्ण दिवस जाईल एवढं आहे. कारण की वरची शेळी टॉपची आम्हाला खरेदी सब्जेक्ट कमी नाही, हा खूप खोल विषय आहे. जेवढा खोल जाशाल तेवढं जात राहाल. आकाश दादा, कस्टमरांचे फोन मला म्हणजे डायरेक्ट असे येतात हा. का सोनू भाऊ वस्तू अशी द्या का आमच्या गावात वस्तू नाही पाहिजे. जेव्हा माझा समोरच्या कस्टमरचा मला फोन येतो का सोनू शेठ आम्हाला 5च घ्यायचे किंवा 10 घ्यायचे, पण क्वालिटी अशी द्या आम्हाला का आमच्या गावात शेळी नाही पाहिजे. तर मी जर कधी माझ्या वडिलांना फोन केला का मी माझ्या वडिलांना दादा म्हणतो की दादा
क्वालिटी अशी आहे ना तर कस्टमर तुझं. पैसे द्यायला तयार आहे, पण तयार. वस्तू पण शेवटी ते किंमत टाकणारच आहे ना जंगलात. ते किंमत टाकल तेव्हा शेळी आणेल ना. 18-19,000 17,000 जशी किंमत टाकल त्याची भाडं टाक. 15ला टाकली तर ती शेळी त्यांना म्हणजे आवडणार नाही. 15वाली 16वाली कस्टमरला. त्यासाठी त्यांनी जर कधी जंगलात कस्टमरला किंमत टाकली तर कस्टमरला ती शेळी गाडीत उतरताच डोळ्यात भरावती, मनात भरावती. काय ही शेळी खरंच आणली सोडून घेतली वस्तू quality. आणि मित्रांनो हा, बरं. आपण आता आपलं कसं आहे, आपण दोघांकडे बोलतो. आपलं काम असते आता माझा जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरनं तुम्हालाही काठेवाडी शेळ्या घेण्यासाठी मदत होते. तुम्हालाही जोडधंदा करायला काहीतरी साधन भेटतंय दुसरं. जसं की आता पूर्वी गावरानी गाई किंवा ज्या गाई होत्या आपल्या खिल्लार गाई त्याच्यामध्ये लोक काम करत होते. कुठंतरी गव्हर्नमेंटने आपल्या लोकांना प्रेरित करून की तुम्ही तुमचा जोडधंदा कसा वाढवतो, तुमचा 2 पैशाचा फायदा कसा होईल. जर्सी बी तेवढंच खाईल, खिल्लार बी तेवढंच खाईल, गावरानी पण तेवढंच खाईल, त्याचे पण थोडंफार जास्त प्रमाणात असेल, पण तुमचा तो चारा खाऊन काहीतरी फायदा होईल. या हिशोबाने आपण गावरानी पेक्षा हिला का असं प्रमोट करतोय की माणूस 1 लागणार आहे चारायला माणूस 1 लागणार आहे आणि हिंना पण माणूस तेवढा लागणार आहे. याचा तुमचा फायदा डबल आहे. बच्चांची ग्रोथ चांगली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कुठले डॉक्टर दादा कल्याण कल्याण डॉक्टरांना बरोबर. त्या डॉक्टर दादांना आपण 27 शेळ्या दिल्या त्या बरोबर. गाडी उतरल्या बरोबर बिगर पिल्लांच्या बरोबर आहे का. हो मग त्यांना काय शेळी आवडली 27 आपली क्वालिटी चांगली होती बरोबर आहे का. म्हणून त्यांनी आपल्याला ऑर्डर दिली की तुम्ही हीच क्वालिटी मला द्यावा असं. आपण तीच क्वालिटी आणून दिली की नाही. त्यांनी तर 50,000 सोनू दादा टोकन दिलं. आकाश दादा 8 दिवस आधी मला 50,000 रुपये सोडून द्यायला होते. फक्त गाडी येईल तेव्हा बोलवा. हो 50,000 रुपये इथं स्वतः येऊन, त्यांनी 50,000 टोकन टाकलं. ते पण ऑनलाईन नाही बरं, स्वतः कॅश घेऊन आले होते घरी आणि घरी पैसे देऊन मग मी त्यांना 15 दिवसात का 10 दिवसात केव्हा तरी माल दिला होता. आणि 2 मिनिटं आवाज एक तुम्हाला सांगणार मित्रांनो, एक सौदा कसा असतो तुम्हाला सांग. मी माझ्या डोळ्यानं अनुभव पाहिला. बरेच लोक आहे ना इथं येतात 10 बकऱ्या काढतात किंवा 5 काढल्या समजा, आता 5 सारख्या नाही हां, आणि नंतर काय सौदा घडल्यानंतर की आकाश भाऊ आमचा पैशाचा बजेट नाहीये, मग आम्हाला ही बकरी कमी करायची. मग ते काय करतो सौदा करताना. मग मित्रांनो आता मला सांगा, कोणीही असलं सगळ्याचं मतलब सगळ्यांना समजतं. व्यापारी काय म्हणणे, नाही मी हिनी कमी करा ना ही कमी करा. मग तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा, ज्या करायचं सौदाचा अगोदर कमी करा, सौदानंतर कमी करू नका. ठीक, यांना जर काय समजा एखाद्या टाइम पुरलं शेळ्या दिल्या तुम्हाला तर कमी करून घेतील. ठीक, ही कमी करू आम्हाला पुरते, पण जर नाही पुरलं तर तुमची ही शेळी कमी होणार नाही, ही शेळीवरची कमी होते. इसार दिल्यानंतर इसार वापस होत नाही, हा रूल आहे. विचार करा नाही, हा रूल आहे. काही असतो तुम्ही लांबून येतात नंतर इथं आल्यानंतर शेवटी व्हायला नको. आज जर आपण टोकन टाकतोय त्याचा नियम आहे, टोकन वापस होत नाही. तर तुमचा जो सौदा घडला आहे, तुम्ही सौदा अगोदर काय बोलायचं तर बोलून घ्यायचं. सौदा नंतर सौदा झाला, जसं आता मी बरेच जण खरंच पाहिलेले आहेत की सौदा झाल्यानंतर शेळ्या चेंज करत बसतात. प्रत्येक व्यापाऱ्याकडे मी गोष्ट पाहिलेली की असं नका, तुम्हाला आहेत ना 70-75 शेळ्या आहे, एक तर मग तुम्ही बोलून घ्या, मला मनाला पटेल ती शेळी मी 70-75 मधून धरेल, मग मी सौदा करतो. असं तसं पण तुम्हाला स्वातंत्र्य दिलं आहे. ठीक आहे, मग तुम्हाला पटेल ती शेळी घ्या, मग त्या हिशोबाने किंमत लावत असतात बरोबर. आता इथं आजच्या व्हिडिओमध्ये चारा व्यवस्थापन तुमचं झालेलं आहे, पिल्ल्यांची कशी काळजी घ्यायची झालेलं आहे. हे तुमच्या हितासाठी मुद्दे मी इथं मांडलेले आहे. पिल्ले कसे वाचतील तुमचेवाले, तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे हे तुमच्या हिताचे. नंतर पाहणारे फक्त निगेटिव्ह पॉईंट बऱ्याचदा म्हणजे तुम्ही व्यापाऱ्यांची बाजू घेतली असं नाही, बाजू तुमची पण घ्यायची. कारण की तुम्ही टिकणार तर हे टिकतील असा विषय असतो बरोबर. एका बाजू धरून कधीही कुठलाही व्यापार चालत नाही. गरज दोघांना असते, एका हाताने टाळी वाजत बसते. गरज दोघांना. आज गरज यांना जरी आहे, गरज तुम्हाला पण आहे. आज मी जर माझा प्लॅटफॉर्मवरती काठेवाडी शेळी तुम्हाला दाखवली, तुम्हाला कळालं काठेवाडी शेळी आज तुम्हाला करते ना, तर तुम्ही समोर या एकदा बघा खरंच काय काठेवाडी शेळी वस्तू आहे. खरं 1 नंबर वस्तू आहे काठेवाडी शेळी, फक्त टॉपची बघा एकदा. कुठं मी नेहमी सांगतो 10 नका 5 घ्या, पण टॉपच्या घ्या. तर मित्रांनो भरपूर तुम्ही शेवटपर्यंत आपला व्हिडिओ पाहिला. आणि सुरुवात 10 पासूनच करा ना. 10 करून तुम्ही 20 नका न्या, 25 नका न्या, 10 पासून सुरुवात करा. हळूहळू बडा हळूहळू करा. तर तुमच्याकडे तुम्हाला जसं सुरुवात करायची असेल सोनू गोष्टी फोन करा. तुमची काय मत असेल ते मांडून घ्या पहिले व्यवस्थित. व्हिडिओ भरपूर मोठा झालेला आहे आपला, आजचा जवळपास 1 तासाच्या वर झालेला आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याच्यातून ते मनापासून आभार व्यक्त करतो. सगळ्या कस्टमरांना सोनू दादा कोण मधू दादा कोण काही चुकले गेलेलं आहे असं आमच्याकडून, तर आम्ही माफी मागतो.
हो, बरोबर अगदी तुम्हाला सल्ला द्या. मित्रांनो बरोबर. कसं असतं बोलण्याच्या तुम्हाला काही नवीन आठवलं तर तुम्ही आम्हाला सूचना करा. बरोबर बरोबर. हो आणि तुम्हाला काही कुठल्या गोष्टीची अडचण आली हो. बरोबर इशाराच्या बाबतीत बिंदास इशारा लाजू नका तुम्ही. हो बिंदास आम्ही तुम्हाला सहकार्य करणार. बरोबर. आणि मित्रांनो जी आपली मुलाखत झाली त्याच्यामध्ये आपण बोलायच्या याच्यामध्ये भरपूर काही बोलून जातो, नंतर लक्षात राहत नाही आपण काय बोललेलो आहे. असं काही घडलं असेल तर शेठ बोलले तर आपण आपली चूक काही बोलण्यामध्ये चूक झाली असेल तर 100% माफी मागू. आणि काही अडचण असल्यास 100% फोन करा. आणि माझं काम तुम्हाला कसं वाटतं ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. सोनूचं काम तुम्हाला कसं वाटतं हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. निगेटिव्ह कमेंट करण्यासाठी किंवा नाव ठेवण्यासाठी पूर्ण जग आहे. तुम्ही कसं वाटतं त्या तुमचा फीडबॅक 100% द्या. क्वालिटीला पैसेच लागत. हो धन्यवाद.